ह्या धर्तीवर तुमचा शेवटचा दिवस. ह्या ध्यानामध्ये मी नंदिनी आपल्या सर्वांचं स्वागत करते. शांतपणे डोळे बंद करा, कम्फर्टेबल बसा किंवा झोपून पण हा ध्यान करू शकता. आपण वारंवार हे सत्य विसरून जातो की ह्या धर्तीवर आपला जन्म फार अल्प काळासाठी झालेला आहे. खूप कमी वेळेसाठी आपण इथे आलो आहोत आणि ह्या रिॲलिटीला विसरल्यामुळे आपण ह्या अथाह ब्रह्मांडीय ऊर्जेशी डिस्कनेक्ट होऊन जातो. परंतु जसाही हा भ्रम तुटला ना, तर आपण स्वीकार करतो की आपलं येणं हे क्षणिक आहे आणि त्याच वेळी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आत सहजपणे वाहायला लागते. आपल्याला कळायला लागते की मला काय करायला पाहिजे, माझा उद्देश काय आहे, कोणते कर्म आवश्यक आहेत आणि कोणते कर्म अनावश्यक आहेत. आणि हेच खरं ज्ञान असते. आणि ह्या मेडिटेशनचा, ध्यानाचा हाच एक उद्देश आहे. शांतपणे बसा, लंबा गहरा श्वास आत घ्या आणि हळूच सोडा. पूर्ण शरीर ढिले होत आहे. शरीराच्या एक एक मांसपेशींना आणि कणाकणांना विश्रांती मिळत आहे. महसूस करा, रिलॅक्स होऊन जा, अगदी रिलॅक्स होऊन जा. पूर्ण शरीर ढिले झालेले आहे. श्वास धीम्या गतीने चालत आहे. जे काही आजूबाजूला घडते आहे, कुठे आवाज येतो आहे, म्युझिक वाजते आहे, साऱ्या गोष्टीचा स्वीकार करा. जे जसा आहे तसा आहे. कोमलतेने डोळे बंद ठेवा. शांतपणे श्वास आत येत आहे, बाहेर जात आहे. मनात जेही विचार येत आहेत त्यांना बघा आणि कोमलतेने त्यांना अनुरोध करा की मी तुमच्यासाठी आणि मी तुमच्याशी थोड्या वेळाने बोलेन. आता मी तुम्हाला बाजूला ठेवते किंवा ठेवतो. आता कल्पना करा, आज तुम्हाला त्या सोर्सकडून एक मेसेज आला की आज तुमचा हा धर्तीवर शेवटचा दिवस आहे. वेळ नाही, तुम्हाला आता फक्त तेच काम करायचे आहेत जे तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत आवश्यक आहेत. कोणते असे कार्य आहेत जे आज पूर्ण करायचे आहेत? आपल्याजवळ वेळ फार कमी आहे. कोणती ती अशी जागा आहे जिथे तुम्हाला जायचं होतं? कोणते असे ते लोक आहेत ज्यांना अंतिम वेळी भेटायचं होतं? त्यांना तुम्ही बघू इच्छिता? पृथ्वीच्या या यात्रेवर असे कोणते लोक आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला त्रास झाला किंवा त्यांनी तुम्हाला धोका दिला? तुम्हाला त्या लोकांबद्दलचा राग, द्वेष, क्रोध घेऊन मरायचा आहे? हा आवेग किंवा आक्रोश सोबत घेऊन जायचा आहे?
नाही ना? तर आजच हा जळता कोळसा तुमच्याच हातात तुम्ही पकडलेला आहे. सोडून द्या. माफ करा. क्षमा मागा आणि क्षमा करा. ज्यांनी त्यांनी आपापल्या हिशोबाने आपलं बेस्ट कार्यभाग केलेला आहे. इथे काहीही चूक नाही, बरोबर नाही. आणि आता हा जळता कोळसा तुम्ही पण आपल्यामध्ये तेवत ठेवणं ही तुमची मजबुरी नाही. कल्पना करा, तुमच्या हृदयातून प्रेमाची रोषणी भरलेला एक शुभ्र धवल प्रकाश येत आहे आणि त्यांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. न्हाऊन निघालात तुम्ही पण त्या धवल प्रकाशात. ह्या धर्तीवर आपले खूप से स्वप्न असतील जे पूर्ण झाले नाहीत. जसे करोडपती होणं किंवा कोणत्या आपल्या गोलला न पोहोचणं जे तुम्ही सेट केलं होतं. कुठे फिरायला जाणं किंवा कोणता जोडीदार मित्र मिळवणं, काहीही असो. जेही तुमचं स्वप्न आता अर्धवट राहिलं असेल, आता हे बघा की हेही एक दुःख तुमच्या हृदयात बसलेलं आहे. किती भारी महसूस करत आहात. तुम्ही थकलेले वाटत आहात. स्वप्न तुटले आहेत तुमचे. जे लक्ष घेतले होते ते तुटले. आता ह्या स्वप्नांना पण तुमच्या चेतनेतून रिलीज करा. जाऊ द्या, सोडून द्या. हे जाणून घ्या की मला माझे गोल मिळाले नाही, तरीही आज मला हे सर्व सोडून जायचं आहे. हे सर्व समाप्त होणार आहे. आज माझ्या साऱ्या अचिव्हमेंट्स, गोल, धनसंपत्ती, रिश्तेदारी, ह्या साऱ्या गोष्टीचा अंत होणार आहे. आणि मला हे सर्व जागच्या जागी सोडून जाणे आहे. थोड्या क्षणात मी इथून निघून जाणार आहे. आता कल्पना करा, आपला अंतिम क्षण आला आहे. आणि तुम्ही हे शरीर सोडलेलं आहे. स्वतःच्या शरीरातून निघून गेले. दुरून बघा तुमच्या शरीराला. आणि आता दुरूनच बघा, तुमच्या सर्व नातेवाईकांना ही खबर गेलेली आहे. तुमचे रिश्तेदार, मित्र, परिवार सारे रडत झडत विलाप करत आलेले आहेत. त्या सर्वांना ऐकण्याची कोशिश करा. काय बोलता आहेत ते तुमच्याबद्दल, काय भावना आहेत त्यांच्या मनात, ते जे व्यक्त करत आहेत तुमच्याबद्दल. काय ते सकारात्मक आहेत, चांगले व्यक्ती होते. खूप लोकांच्या आयुष्यात यांनी बदल घडवून आणला. खूप लोकांच्या आयुष्यात बदलून सुख शांती प्रस्थापित केली होती. खूप लोकांसाठी काम केलं होतं ह्यांनी. की नकारात्मक गोष्टी बोलत आहेत. ह्यांनी आपल्या मतलबासाठी जीवन जगले आहेत.
कधी कोणाची मदत केली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी हे जगलेत. जे पण असो, ह्याला समजण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला ह्या धर्तीवर परत येण्याचा मौका मिळाला ना, तर कोणते तुम्ही असे कार्य आहेत, असे कोणतं काम तुम्ही करू इच्छिता की जे करायचं राहून गेलं होतं? अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यात तुम्ही आपला वेळ व्यर्थ वाया घालवला? तुम्हाला ते करायला नको होतं. विचार करा. बघा, महसूस करा. आता तुम्ही ते जाणलं की असली संपत्ती कोणती आहे. आतापर्यंत ज्या गोष्टीच्या मागे आपण धावत होतो, पैसा, संपत्ती, रिश्ते, नाते, मान, अपमान, हे सर्व इथेच सुटते आहे. ज्यांना पण तुम्ही आपले मनापासून चाहत होते, प्रेम करत होते, ते सर्व तुम्हाला सोडायला तयार झाले आहेत. महसूस करा. आता तुमचे शरीर स्मशान घाटात आणले जात आहे. तुमच्या शरीराला जाळतात आहेत किंवा दफनवतात आहेत. हळूहळू सारे रिश्तेदार, सारे लोक तुमच्यापासून थोडे दूर झालेत. तुमचेच आपले लोक, ज्यांच्यासाठी तुम्ही सर्व काही करत होते, ते सर्व तुमच्या विना जगायला तयार झाले आहेत. तुमच्या साऱ्या आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, सफलता, ह्या साऱ्या काही तुमच्या बॉडीला आता अग्नी लावली ना, त्या अग्नीत जळून खाक होत आहेत. जे काही तुम्ही कमवले, जे काही तुम्ही हासिल केलं, ते सारं ह्या अग्नीमध्ये जळून नष्ट झालेलं आहे. नष्ट झालेलं आहे. बघा ती राख. आणि सारे लोक तुमच्या विना जगायला शिकले आणि आपापल्या कामात व्यस्त झालेत. समजण्याची कोशिश करा. काय शिकले ह्या घटनेवरून? किती छोटंसं हे जीवन आहे. आणि इथे कोणते काम करायला हवे होते? काय समजलात? आपली अचिव्हमेंट, तुम्ही जे हासिल केलं होतं, जे मिळवलं होतं, ते सर्व क्षणभंगूर आहे. तुमचे रिश्ते अस्थायी आहेत, टेम्पररी आहेत. आता कल्पना करा की तुम्ही ज्या सोर्सशी, ज्या चेतनेशी, ब्रह्मांडीय ऊर्जेशी जिने तुम्हाला जिवंत ठेवलं होतं, प्राण दिला होता, शक्ती दिली होती, त्या ऊर्जेशी, त्या चेतनेशी, त्या सोर्सशी एकत्र झाले आहेत.
तो जो आतापर्यंत तुम्ही व्हाईट लाईट बघत होता, तो व्हाईट लाईट, ती ऊर्जा, ती चेतना, ती ब्रह्मांडीय शक्ती, ती तुम्हीच आहात. व्हाईट लाईट आता दुसरं तिसरं काही नसून तो तुम्हीच आहात. पांढरा प्रकाश. तुम्ही आता फक्त पांढरा प्रकाश आहात. महसूस करा तुमची बॉडी जळून राख झालेली आहे. सारे लोक आपापल्या कामाला लागलेले आहेत. उरला तो फक्त पांढरा प्रकाश, ती चेतना, ती ऊर्जा, तो सोर्स. ह्याच अवेअरनेसला, ह्याच जागरूकतेला आपल्या मनात धारण करा. स्वतःशी वचनबद्ध राहा. मी अद्वैत आहे. मी ना कधी जन्म घेत, ना कधी माझा मृत्यू होत. माझ्यातच अथाह शक्तीचा भंडार आहे. अनंत क्षमता आहेत. मीच ह्या शक्तीचा भंडार आहे आणि मीच ही शक्ती आहे. मीच ही परम शक्ती आहे. परम ऊर्जेचा भंडार आहे. साऱ्या धर्तीवर माझाच प्रकाश आहे. जिथेही तुमची गरज आहे तिथे तुम्ही आपल्या हा अथाह शक्तीबरोबर पोहोचत आहात. तुम्ही मदत करत आहात. तुम्ही ह्या धर्तीवर सर्वांच्या कामासाठीच आहात. सर्वांना मदत करण्यासाठी आहात. भरभरून देण्यासाठी आहात. लोक जेव्हाही हात जोडतात ना, तेव्हा ह्या ऊर्जेला, ह्या चेतनेला आठवण्यासाठी जोडतात. महसूस करा तुम्हीच हे चेतन आहात. तुम्हीच ही ब्रह्मांडीय शक्ती आहात. महसूस करता करता हळूच आता सजग व्हा. वातावरणाशी सजग होऊन आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला थोडीशी हालचाल करा. डोळ्यांची हालचाल करा. ह्या संसारात तुम्ही परत आले आहात. मनात येईपर्यंत जागरूक होऊन चला आणि हलकेच आपले डोळे उघडून घ्या. सजग व्हा. जागृत व्हा. Thank you very much.